मला वाटतं निर्णय झाला असेल. आता ताबडतोब पंच मैदानाचा ताबा घ्या. हो, पंच मैदानाचा ताबा घ्या. आता सुरुवात होणं गरजेचं आहे. सुरुवात या ठिकाणी होते आणखी एका महत्वपूर्ण सामन्याला. पहिला सामना संपलाय आणि दुसरा सामना या ठिकाणी या खंडेराया वर्सेस हारंतळे स्पोर्ट्स या दोन संघांच्या दरम्यान नक्कीच रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. हरणतळे स्पोर्ट्स शतरक्षण सजवण्यासाठी सज्ज खंडेराया स्पोर्ट क्लबची या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला नक्कीच सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या गाठ पडतीये आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्यामध्ये खंडेराय स्पोर्ट्स आणि हरणतळे स्पोर्ट्सच्या दोन संघाची या खंडेराय स्पोर्ट्स फलंदाजी करण्यासाठी नक्कीच आपण पाहतोय सज्ज आहे. कॉल बॅकचा नक्कीच हा महत्वपूर्ण सामना. मला वाटतं कॉल बॅकचे दोनच सामने आता बाकी असतील. हा एक आणि त्या पुढचा एक सामना कॉल बॅकचा नक्कीच जो असेल. त्यानंतर मात्र सुपर 8च्या लढतींना मात्र सुरुवात आपल्याला जी पाहायला मिळेल. पाहूया कामगिरी कशा प्रकारे मात्र जे केली जाते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी तयार सज्ज नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती येतोय. चेंडू फीड करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी या ठिकाणी केली गेली आहे. 2 धावा घेतल्या जात आहेत आणि 2 धावांच्या साह्याने नक्कीच खातं मैदानाच्या आतमध्ये खोललं जात आहे ते खंडेराय स्पोर्ट क्लबचं. दोन धावा स्कोर कार्ड वरती. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. या ठिकाणी गोलंदाज सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. फ्लॉक होल मारा होता. ओ या दरम्यान मात्र पहा सचिन दादांच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. धाव मात्र जी मिळत नाही. स्कोर कार्ड वरती 2 बिनबाद 2. अतिशय सुरेख गोलंदाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रीतम खानवे करताना पाहायला मिळतोय. हरणतळे स्पोर्ट्स एक वलयांकित नाव या परिसरातील आहे. तर दुसऱ्या बाजूने मात्र आपण पाहतोय खंडेराया स्पोर्ट्स. हे नाव देखील आता कोणाला नौकं नाहीये. एक चांगला परफॉर्मन्स खंडेराया स्पोर्ट क्लबनं देखील या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये केलेला आहे आणि या दोन संघांची गाठ आमने सामने आपल्याला पडताना पाहायला मिळते. पाहूया बाजी कोण मारतय या सामन्यावरती. मोठमोठे आवाज, प्रेरणा, प्रोत्साहन, मोटिवेशन आवाज मोठमोठाले आपल्या कानावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. खेळाडूंचे जिंकण्यासाठीची प्रचंड मोठी तगमग आणि पहा हा चेंडू देखील डॉट. प्रीतम खानवे लाजबाब गोलंदाजी प्रीतमचे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय. खंडेराया स्पोर्ट क्लबचा खेळ आपण या अगोदर देखील पाहिला आहे. याच खंडेराया स्पोर्ट क्लबनं जबरदस्त अशा प्रकारची
फलंदाजी आतापर्यंत केली आहे, परंतु या खंडेराय स्पोर्ट क्लबला या सामन्यात प्रीतमनं मात्र या षटकात रोखून ठेवले. व्यासपीठावरती जर पाहिलं तर मात्र जे मान्यवर आहेत त्यामध्ये आमचे सन्माननीय धनंजय सोनवणे, विनोद सोनवणे, संतोष कोथंबिरे, त्याचबरोबर संतोष पाटोळे, मैत्री पार्क सोसायटी, सगळ्या मान्यवरांचं मी मनापासून या क्रिकेटच्या स्पर्धेत स्वागत करेल. शिवसेना शाखा लोहगाव यांच्या वतीनं आमचे संजय बाळासाहेब मोजे, शिवसेना प्रभाग प्रमुख वडगाव सेरी नक्कीच या ठिकाणी आहेत. स्कोर कार्ड वरती या 3 धावा, षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती या ठिकाणी चालू आहे. पाहूया कामगिरी कशा प्रकारे नक्कीच या ठिकाणी केली जाते. 4 षटकांचा असलेला चालू असलेला सामना. प्रीतम खानवे, क्लीन बोल्ड प्रीतमला मिळालेले यश आणि फलंदाज मात्र बाद. पहिला झटका मैदानाच्या आतमध्ये. हर्षल बाद होत शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना 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 शिवसेना. स्कोर कार्ड वरती धावा त्या 3 धावा नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. तीन धावा स्कोर कार्ड वरती आहेत. स्कोर कार्ड जर पाहिले तर मात्र 3 धावा, जबरदस्त गोलंदाजी. आता षटक क्रमांक दुसरा नक्की या ठिकाणी चालू होत आहे. येणाऱ्या 19 फेब्रुवारीला अखंड हिंदुस्थानात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव नक्कीच जो साजरा केला जाईल आणि त्यातच या ठिकाणी देखील तो जयंती उत्सव सोहळा नक्की संपन्न होईल. फायनलचा तो महत्वपूर्ण अशा प्रकारचा दिवस असेल. दरम्यान चेंडू सुसाट वेगा सीमा पार. आता मात्र प्रचंड मोठं आक्रमण. सावकार 4 रन. मंगेश मंगेश स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर स्कोर कार्ड वरती धावा त्या 8 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 8 रन 8 धावा स्कोर कार्ड वरती. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज परत एकदा तयार. षटक क्रमांक चालू आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती मात्र चालू आहे. हा चेंडू नक्कीच आपण पाहतोय. वाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा नक्कीच चेंडू आहे. दुसरं षटक 9 धावा स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय.
दरम्यान क्षेत्ररक्षक नक्कीच मिडॉनच्या दिशेला जातोय, चेंडू फीड करतोय, त्यानंतर मात्र घेतली जाईल ती सिंगल. स्कोर कार्ड 2 अंकामध्ये या ठिकाणी प्रवेश करताना पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती चालू असताना आपण पाहतोय. शांततेचं वातावरण. स्कोर कार्ड वरती 10 एका गाड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती चालू आहे. तमाम क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक, क्रिकेट चाहते या सर्वांचं शिवसेना शाखा लोहगाव सर्व कार्यकारिणीच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. दरम्यान आपण पाहतोय हवाई फायर आहे, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल नक्कीच निसटलाय, सटकलाय. वेल ट्राय म्हणून टाळ्यांचा कडकडाट नक्कीच आपण पाहतोय. या ठिकाणी धावा वाचवायच्या आहेत. षटकं नक्कीच जी आहेत ती 4. दुसरा षटक चालू असताना 12 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. कॉलबॅकचे सामने आणि त्यामुळे मात्र एक एक चेंडू महत्वाचा, एक एक षटक महत्वाचं. दरम्यान लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या दिशेला चेंडू सीला सीमा पार, षटकार. अठरा धावा एका गाड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती चालू असताना आपण पाहतोय. स्टेट ड्राईव्ह चेंडू सीमा पार, लागोपाठचा दुसरा एक स्फोटक फटका, चौकार, 4 रन. सागर 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 22 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 2 पॉइंट. नक्कीच पूर्णपणे 2 षटकं या ठिकाणी जी संपतायत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाज गणेश खानवे गोलंदाजी मार्क वरती आहे. वयानं नक्कीच अतिशय कमी असा असणारा हा गोलंदाज आहे, उदयोन्मुख गोलंदाज आहे. तर पाहूया कामगिरी कशा प्रकारे करतोय मैदानाच्या आतमध्ये गणेश खानवे, कशा प्रकारची कामगिरी करतोय पाहूयात. आकाशाचे वेध चेंडूने घेतले, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल. ओ 2 फलंदाज नक्कीच क्षेत्ररक्षकामध्ये आपण पाहतोय. टक्कर थोडीशी होताना आपल्याला पाहायला मिळते. तेवीस धावा स्कोर कार्ड वरती. पहा किती सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय गणेश या ठिकाणी करतो आहे. हा जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे तुम्ही सपोर्ट करा, परंतु चेंडू टाकत असताना कृपया आवाज करू नका, अशा सूचना संयोजकांच्या देखील आहेत.
स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 25. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती चालू असताना जल्लोष मैदानाच्या आतमध्ये, आवाज मोठमोठ्या मैदानाच्या आतमध्ये, आवाज मैदानाच्या बाहेरून आपण या ठिकाणी पाहतोय, कारण की एक महत्वपूर्ण सामना चालू आहे. दरम्यान मात्र आपण पाहतोय परत एकदा घेतली जाईल सिंगल, एक धाव नक्कीच या ठिकाणी जी घेतली जाईल, धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. तिसरं षटक चालू असताना 26 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. खंडेराय स्पोर्ट क्लब आणि हरणतळे स्पोर्ट्स या दोन संघाच्या दरम्यान चालू आहे या ठिकाणी झुंज द्वंद्व क्रिकेट युद्ध या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहतोय. खंडेराय स्पोर्ट क्लबचे ओनर जर पाहिले तर सन्माननीय मोहनशेठ खांदवे त्यांनी या संघाचं मालकत्व घेतलंय, तर हरणतळे स्पोर्ट सुनीलदादा खांदवे संघाचं त्यांनी मालकत्व घेतलंय आणि या दोन संघाच्या दरम्यान लढत क्रिकेटचे रसिक पाहताय. फेकी नक्कीच पोहोचली आहे. धाव फलकावरती धावा 28. एका गाड्याच्या मोबदल्या षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती चालू असताना गणेशचं कौतुक करावं लागेल. पहा वयानं नक्कीच अतिशय कमी आहे, उदयान्मुख खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे गणेश, परंतु नक्कीच अतिशय जबरदस्त अशा प्रकारची गोलंदाजी तो करतोय आणि या अनुभवी खेळाडूंना देखील त्यांनी रोखून ठेवलंय, कारण की कोणत्या प्रकारचा बिघिट अद्याप नक्कीच जो खेळू दिला नाही. षटकार चौकार आपण पाहतोय. आता मात्र बॅटची कडा क्षेत्ररक्षक चेंडूवरती फेकी या ठिकाणी मात्र जी केली जाते. गणेशची सुरेख गोलंदाजी. या षटकात कोणत्या प्रकारचा चौकार पाहायला मिळाला नाही, षटकार नक्की जो पाहायला मिळाला नाही. या षटकात खर्च केल्यात 7 धावा, 29 धावा स्कोर कार्ड वरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये षटक संपले ते एकूण 3. आता शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये नक्की जे टाकले जाईल. एकोणतीस धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. षटक संपले 3. चौथं षटक आता या ठिकाणी मात्र जे टाकले जाईल. दरम्यान चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, 4 रन. तेहतीस वरती एक फलंदाज बाद. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती चालू असताना चेंडू सुसाट वेगा सीमा पार होतोय. खणखणीत सनसनीत चौकार, 4 रन. सदतीस धावा. 4थं षटक प्रगती पथावरती.
हा चेंडू आपण पाहतोय कोणत्या प्रकारची धाव येताना पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल आहे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 37 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. दरम्यान परत एकदा धाव मिळताना पाहायला मिळत नाहीये. सुरेख गोलंदाजी शेवटच्या षटकात देखील आपण पाहतोय. अशोक खानवेची 2 चौकार नक्कीच खेचले, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवरती उभं करून ठेवले फलंदाजाला. 37 वरती 1 फलंदाज बाद. अडोतीस धावा एका गाड्याच्या मोबदल्यावर अखेरचे षटक प्रगतीपथावरती. शांततेचं वातावरण. 38 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज परत एकदा सज्ज झालाय आणि हा चेंडू आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती येतोय. चेंडू फीड केलाय. फेकी पोहोचली आहे. धावांसाठी फार मोठी धाव आपण पाहतोय. एकूण 3 धावा घेतल्यात आणि या एक इनिंग संपल्यानंतर आपण स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर बनवल्या गेल्या त्या 41. हरणतळे स्पोर्ट क्लबला जिंकण्यासाठी 24 चेंडूत 42 धावांचं लक्ष्य. प्रत्येक चेंडूच्या पाठोपाठ 2 धावा नक्कीच ज्या गरजेच्या असतील. 42 धावांचं टार्गेट हरणतळे स्पोर्ट क्लब संघाच्या समोर. डीजे DJ Chetan Singh Balia. सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माए भवानी सरगन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठानी है माए भवानी अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माय भवानी. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये DJ Webov in the mix.
24 चेंडूत 42 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक आहे. प्रीतम खानवे आणि या नवनाथ खानवे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर या ठिकाणी पहिले षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय अजय गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी सज्ज आहे. 42 धावांचं लक्ष्य. 42 धावा जिंकण्यासाठी मात्र आवश्यक आहेत. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज या ठिकाणी तयार सज्ज नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय. पाहूया कामगिरी कशा प्रकारे मात्र जी केली जाते. हरणतळे संघाच्या वतीनं हा चेंडू आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र पहिल्या चेंडूवरती नक्कीच हा चेंडू डॉट टाकला गेलाय. टाळ्यांचा प्रचंड मोठा कडकडाट नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. हरणतळे स्पोर्ट्स आणि खंडेराय स्पोर्ट्स या दोन संघांच्या दरम्यान सामना मैदानाच्या आतमध्ये मात्र जो चालू आहे. एक धाव फलकावरती परत एकदा मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज या ठिकाणी तयार झालाय. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहतोय शतरक्षक चेंडू खाली झेल टिपला जातोय आणि पहिला धक्का हरणतळे स्पोर्ट्स क्लब संघाला लागतोय. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. सामन्याचं समीकरण जे आहे ते तयार झाले. पूर्णपणे 22 चेंडूत 41 धावांची गरज. हरणतळे स्पोर्ट्स आणि खंडेराया स्पोर्ट्स या दोन संघाच्या दरम्यान हा एक महत्वपूर्ण सामना नक्कीच चालू आहे. येणाऱ्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव उभ्या अखंड हिंदुस्थानात साजरा होत असताना मात्र या ठिकाणी पार पडेल 19 तारखेला फायनलचा थरार. या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये 19 तारखेला फायनलचा थरार संपन्न होईल. ही क्रिकेटची स्पर्धा जर पाहिली तर मात्र अनेक शिवसैनिक उपस्थित होते उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं. दरम्यान मात्र आपण या ठिकाणी पाहतोय डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा नक्कीच चेंडू आहे. 11 तारखेला आपण प्रारंभ केलाय. 11 तारखेला आपण सुरुवात केली. 19 तारखेला नक्कीच शेवट करणार आहोत. विविध पक्षातील राजकीय नेते त्याचबरोबर लोहगाव गावातील अनेक सामाजिक संस्था असतील त्यातील पदाधिकारी यांनी मात्र दिलेल्या भेटीगाठी अनेक यशस्वी अशा प्रकारची क्रिकेटची स्पर्धा. पहा क्रीडांगण किती सुरेख आहे. लाईव्ह मध्ये आपण पाहिलं तर मात्र नक्कीच या ठिकाणी एखाद्या आंतरराष्ट्रीय मैदानावरती सामना चालावा अशा प्रकारे नक्कीच आपण पाहतोय. या ठिकाणी पंच काय इशारा करतायत. नक्कीच नो बॉल असा पंचांनी इशारा केलाय. आणि या धावफलक मात्र पोहोचेल ते 4 वरती. एका गाड्याच्या मोबदल्या षटक क्रमांक या ठिकाणी चालू आहे. ते पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती चालू आहे. दरम्यान मारा करण्यासाठी परत एकदा गोलंदाज या ठिकाणी तयार होतोय अजय. हा चेंडू दरम्यान लॉंग ऑनच्या दिशेला शतरक्षक तैनात. झेल टिपलाय. मला वाटतं फ्री हिट होता. ज्या चेंडूवरती फक्त 5% फलंदाज बाद होण्याची शक्यता असते 95% नाबाद राहण्याची शक्यता असते असा फ्री हिटचा चेंडू आपण या ठिकाणी जो पाहिला. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 6 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
खंडेराय स्पोर्ट क्लब नक्कीच शतरक्षण करतोय. हरणतळे स्पोर्ट क्लब नक्कीच या ठिकाणी फलंदाजी आपल्याला करताना जो पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेला केलेलं शतरक्षण, चेंडूचे नक्कीच फेकी केली, यष्टिरक्षकाच्या हातात चेंडू पोहोचलाय. षटक संपता नक्कीच पहिलं षटक या ठिकाणी संपतंय. 7 धावा या षटकात नक्कीच आलेला आपल्याला पाहायला मिळाले. एक विकेट देखील गेलेली पाहायला मिळाली आणि सामन्याचं समीकरण आता 18 चेंडू आणि बनवायच्या त्या 35 धावा. सामना मात्र दोन्ही संघांच्या बाजूने आपण पाहतोय. 18 चेंडू 35 धावा, 35 धावा 18 चेंडू असं सामन्याचं नक्कीच समीकरण आपल्याला जे पाहायला मिळतंय. सात धावा धावफलकावरची षटक क्रमांक पहिलं संपलंय. षटक क्रमांक दुसरं दरम्यान जे टाकलं जाईल आणि गोलंदाजी मार्कवरती मात्र निलेश मोरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया कामगिरी कशा प्रकारे मात्र जी केली जाते. गोलंदाजी मार्कवरती निलेश मोरे. 18 चेंडू 35 धावा, 35 धावा 18 चेंडू. शिवशक्ती संघानं रेडी राहायचं यानंतर सामना खेळण्यासाठी. नो बॉल, नो बॉल. पंच इशारा करताय. खराब चेंडू. एक्स्ट्रा रन, एक अतिरिक्त धाव नक्कीच जी मिळते आणि परत एकदा फ्री हिट. आणि या दरम्यान हवाई फायर. बिग हिट, बिग हिट, बिग हिट. सिक्सर. नतमुक्याची नाकामध्ये गे अंबा, सवारी सवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. नतमुक्याची नाकामध्ये गे अंबा, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. सामन्याचं समीकरण परत एकदा आता बदलतंय. शेवटचे 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. हरणतळे स्पोर्ट्स आणि खंडेराय स्पोर्ट्स या दोन संघांच्या दरम्यान नक्कीच सामना रंगताना पाहायला मिळतोय. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. लॉंगॉनच्या दिशेला चेंडू, शतरक्षक तैनात. नक्कीच या ठिकाणी चेंडू फीड करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याचबरोबर ही दुसरी धाव पूर्ण. टाळ्यांचा कडकडाट, मोठमोठाले आवाज. खंडेराय स्पोर्ट क्लबचे समर्थक या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय हरणतळे स्पोर्ट क्लबचे समर्थक या ठिकाणी उपस्थित आहेत. आजचा दिवस संपल्यानंतर 2 दिवस शिल्लक असतील आणि त्या 2 दिवसात मात्र बरेचसे समर्थक या क्रीडांगणावरती उपस्थिती लावतील आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी. 16 धावा षटक क्रमांक दुसऱ्या चालू असताना दुसऱ्या षटकातील आपण पाहतोय 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत आणि या सामन्याचं समीकरण नक्की क्षणाक्षणाला बदलताना आपण पाहतोय. 11-26 आणि पहा हवाई फायर, हवाई सफर. परत एकदा षटकार. अंबा कनलाचं पाणी गे अंबा, पाणी कजन लाली लाले गे लाली लाले, पाणी कजन लाली लाले गे लाली लाले. सन्माननीय गणेश अप्पा खेसे
यांचं देखील व्यासपीठावरती या शुभ आगमन झाले. गणेश पंत देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू पाठलाग नक्कीच शतरक्षक करतोय. सीमारेषेच्या लगत चेंडू पोहोचलाय. चेंडू जातोय. मला वाटतं चेंडू फीड केलाय. पायाचा वापर त्या ठिकाणी केला गेलाय शेवटच्या क्षणी. पलीकडच्या कक्षात आमचे किसनदादा खानवे नक्कीच या ठिकाणी उभे आहेत. संघ जशा प्रकारची कामगिरी करतोय नक्कीच प्रोत्साहन त्या संघाला देण्याचं काम नक्कीच हरंतळे स्पोर्ट क्लबला किसनदादा खानवे आणि या सहकारी मात्र जे करताय. स्कोर कार्ड वरती 24 एका गाडीच्या मोबदल्यात 1.5 षटकाचा खेळ नक्कीच या ठिकाणी संपला. 13 चेंडू 18 धावा सामन्याचं समीकरण तयार झाले. हो आणि याच बरोबर चेंडू सीमा पार षटकार सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदललंय. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 30 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक 12 आणि जिंकण्यासाठी गरजेच्या आहेत धावा 12. या ठिकाणी या ज्यांचं खऱ्या अर्थानं लाईव्ह स्कोर आणि व्हिडिओ सौजन्य आहे. सन्माननीय माजी उपसरपंच लोहगाव, उपविभाग प्रमुख वडगाव शहरी मतदारसंघ सोमनाथ गोविंद खानवे पाटील, सोमनाथ दादांचं देखील या ठिकाणी या मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन असतं बाबा. मिस टाइम फटका शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. फलंदाज बाद. फलंदाज बाद. थँक्यू. शेवटचे 11 चेंडू 12 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये सचिन दादा. दादा या नावानं नक्कीच ओळखलं जातं, परंतु नक्कीच टेनिस विश्वामध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली आणि आज नक्कीच घरच्या स्पर्धेमध्ये नक्कीच घरच्या क्रीडांगणावरती लोहगाव मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सचिन दादा नॉन स्ट्राईकच्या दिशेला जाऊन पोहोचतायत. स्कोर कार्ड वरती 11 चेंडूत 12 बनवायच्यात. खंडेराय स्पोर्ट्स आणि हरंतळे स्पोर्ट्स या दोन संघातील झुंज, कडवी झुंज आपण पाहतोय. कोणीही सहजासहजी पराजय पत्करायला तयार होणार नाही अशा प्रकारचा सामना या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रेक्षकांना देखील असेच सामने नक्कीच अपेक्षित असतात. रोमार्चक लढती, रंगतदार अशा प्रकारच्या लढती प्रेक्षकांना नक्कीच अपेक्षित असतात आणि ती लढत क्रिकेट रसिकांना पाहायला मिळते. दरम्यान मात्र आपण पाहतोय वेगवान घेतली गेलेली सिंगल, एक धाव या ठिकाणी जी घेतली जाते. सचिन दादा स्ट्राईक वरती. आता सामन्याचं समीकरण आता बदललंय. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 10 चेंडू 11 धावा सामन्याचं समीकरण मात्र नक्कीच आपण पाहतोय. आणि हा चेंडू डॉट. हा चेंडू निर्धाव. शेवटच्या 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. ऑफसाइडच्या दिशेला थोडासा उसळी घेणारा चेंडू आपण या ठिकाणी पाहिला. यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावलाय, स्थिरावलाय. किती वेगवान चेंडू आहे. यष्टिरक्षक किती दूर उभा आहे पहा. किती वेगवान गोलंदाजी आहे. लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट. निर्धाव. शेवटचे चेंडू आता शिल्लक
8 चेंडू 11 धावांची गरज. 8 चेंडू 11 धावा. सचिन दादा स्ट्राईक रेषेला मात्र तयार. आणि हा चेंडू देखील डॉट. शेवटचे चेंडू शिल्लक 7 आणि 7 चेंडूत बनवायच्या त्या 11 धावा. आणि पहा अतिशय सुरेख गोलंदाजी. गोलंदाज नारायणची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. नारायण अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली. 4 चेंडूवरती आपल्याला कोणत्या प्रकारची धाव पाहायला मिळाली नाही. आता सामन्याचं समीकरण तयार झालंय. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या जिंकण्यासाठी 11 धावा. हरिभक्त परायण निंबाळकर महाराज या ठिकाणी व्यासपीठावरती येत आहेत. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. स्कोर कार्ड वरती धावा आहेत ते 31. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. पाहूया कामगिरी यानंतर कशा प्रकारे मात्र जिंकली जाते. एकतीस धावांवरती 2 फलंदाज बाद. षटक संपले 3. 6 चेंडू शेवटचे शिल्लक. 11 धावांची गरज. हरंतळे स्पोर्ट्स आणि खंडेराय स्पोर्ट्स या 2 संघातील मात्र टक्कर. 6 चेंडू 11 धावा. कॉल बॅकचा एक महत्वपूर्ण सामना. दरम्यान आपण पाहतोय शतरक्षक चेंडू खाली. जेल टिपला जातोय. फलंदाज बाद. जल्लोष, आनंद आणि आनंदाच्या लाटा. अम्मा चलो नळाचं पाणी गए अम्मा, पाणी कजन लाली लाले गए लाली लाले, पाणी कजन लाली लाले गए लाली लाले. पाच चेंडू 11 धावा. सामन्याचं समीकरण शेवटचे 5 चेंडू 11 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. सामना कधी या खंडेराय स्पोर्ट क्लबच्या बाजूने झुकतोय, कधी सामना मात्र हरंतळे स्पोर्ट क्लबच्या बाजूने झुकतोय. आणि 5 चेंडूत 11 असं समीकरण नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सचिन दादा खानवे स्ट्राईक वरती परत एकदा. हा चेंडू आपण पाहतोय थोडासा मिस टायमिंग फटका. 1 धाव नक्कीच घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. शतरक्षक चेंडूवरती येतोय. दुसरी धाव घेतली जाते. शेवटचे 4 चेंडू आता शिल्लक आणि 4 चेंडूत बनवायच्या 9 धावा. एक जरी मोठा फटका आला तरी एक फार मोठी रोमहर्षकता या सामन्यामध्ये तयार होईल. तो फटका मात्र सीमारेषेच्या बाहेर जाणं फार गरजेचं. 4 चेंडू 9 धावा. 9 धावा 4 चेंडू. सचिन दादा स्ट्राईक वरती. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय हर्षल खानवे या ठिकाणी मात्र तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव डॉट. 3 चेंडू 9 धावा जिंकण्यासाठी आवश्यक.
शतरक्षक चेंडूवरती या सिंगल परत एकदा जी घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी या ठिकाणी जी केली जाते 2 धावा पूर्ण होत आहेत. 4 मला वाटतं 2 चेंडू 7 धावा, 2 चेंडू 7 धावा. या चेंडूवरती बरंच काही डिपेंड. षटकार जर खेळून काढला तर एक फार मोठी रोमहर्षकता खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये तयार होईल. 2 चेंडू 7 धावा, सामन्याचं समीकरण नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. दोन चेंडू 7 धावा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज हर्षल तयार सज्जक. हो दरम्यान आपण पाहतोय सुरेख चेंडू टाकला गेलाय. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. एक चेंडू 7 धावा जिंकण्यासाठी मात्र आवश्यक. षटकार जर खेळून काढला तर मात्र सुपर ओव्हर होईल, परंतु षटकार मैदानाच्या बाहेर जाणं फार गरजेचं आपण पाहतोय. एक चेंडू 7 धावा, सामन्याचं समीकरण मात्र जे तयार झाले. एक रोमहर्षक लढत, एक रंगतदार सामना क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळतोय. आणि याच बरोबर खंडेराया स्पोर्ट क्लबनं हा सामना जिंकलाय. जबरदस्त अशा प्रकारचा खेळ खंडेराया स्पोर्ट क्लबचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि या खंडेराया स्पोर्ट क्लबनं हा सामना जिंकलाय. हार्दिक अभिनंदन, वेल प्लेड.